की वस्तुनिष्ठता व्यक्तिनिष्ठता. कमिंग बॅक टू द टॉपिक. सो वस्तुनिष्ठता असे मानते की अशी काही नैतिक तथ्य आहेत, नैतिकतेत काय आहेत, फॅक्ट्स, तथ्य, की तथ्य आहे जी एकतर योग्य आहेत किंवा अयोग्य आहेत, आणि तिसरी कोणतीही नैतिक वस्तुस्थिती अस्तित्वात नसते. नैतिकता कोणत्याही मानवी इच्छेच्या अधीन नाही. सो नैतिकतेत तुमची मतं येत नाहीत, इच्छा येत नाहीत, भावना येत नाहीत. ओके. नैतिकतेत कोणतीही लवचिकता नसते आणि नैतिकतेमध्ये योग्य अयोग्य असे प्रमाण ठरलेले आहे. सो नैतिकतेत लवचिकता नाही, योग्य अयोग्य प्रमाण ठरलेले, असंच आणि असंच करायचं. करप्शन चूक म्हणजे चूक, तिथं प्रमाण येत नाही. जसे की दरवेळी सत्यच बोलावे, कधीच खोटे बोलू नये, छोटे सत्य किंवा मोठे असत्य असा कुठलाही प्रमाण नैतिक वस्तुनिष्ठता मान्य करत नाही. पण व्यक्तिनिष्ठता असे मानते की नैतिक मूल्ये ही मानवी इच्छेवर अवलंबून असतात. लोकांची मतं येतात, नैतिकतेत लवचिकता असते. नैतिक प्रमाण, नैतिक मूल्य ही कमी नैतिक प्रमाण ते उच्च नैतिक प्रमाण अशा मापदंडावर आधारित असू शकतात. सो नैतिक मूल्यांमध्ये लवचिकता किंवा कठोरता असू शकते. आणि नैतिक मूल्ये किती प्रमाणात आत्मसात करावी, त्यांच्यावर अंमलबजावणी करावी, हे व्यक्तिनिष्ठ बाब आहे.